Thank you.
माहीत आहे. परंतु आज या ठिकाणी पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आपण फुलांचे फळ नाही धरत अंगी संत रे दया ठाया देवराया पाववी ज्येष्ठाची कामा जोडी ज्येष्ठाची कामा जोडी परवरे घालो संत रे दया ठाया देवराया पावे तुका म्हणे पुरी कुळ तुका म्हणे पुरी तुका म्हणे कुळ पूर्वीलार आमुचा संत रे तया ठाया देवराया पाववे हे पहा करण्याशिवाय कार्य नाही, साध्यासाठी साधन नाही. तसंच कुठलेही कार्य सफळीला जाण्यासाठी शुभ कार्य असो किंवा कुठले विघ्न असो, ज्या ज्या वेळेला आपल्याला संकट येतो का कुठलं कार्य सिद्धी जावं त्यासाठी आपण देवाचा किंवा पांडुरंगाचा धाव करतो करत असतो का नाही. परंतु आज आपण या ठिकाणी देवते संत निमित्त त्या प्रतिमा आज आपल्या बरोबर देवच आहे आणि त्या म्हणजे संतांची पुण्यतिथी आणि देवांची जयंती असा हा सोहळा आहे. आणि ह्या सोहळ्याचं कार्य पूर्णत्वाला जाण्यासाठी प्रथमतः आपण ओम नमो पांडुरंगा प्रथम पांडुरंगा प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासोबा. आज तुकारामध्ये शोधून पाहे विठ्ठल गणपती तुझा नव्हे. फक्त ते थोडस माझं बिघडलं, परंतु कुठल्याही कार्य करताना जसा गणपतीची किंवा पांडुरंग परमात्म्याचं नमन करायचं असतं तसं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोमस्वर्या आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलात्मते प्रकाशो मने नैवेदासो अवधारणे हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुरेश जे असं. त्याचबरोबर आपल्या संतांमध्ये जसं पांडुरंगाला नमन केलं त्याचबरोबर आज जे महाविष्णूचा अवतार सखा माझा नस ओम नमो ज्ञानेश्वरा हे पहा, या ठिकाणी तुकाराम महाराज काय म्हणतात, फुलांचे इच्छित नाही बळते अंगी. आज जगद्गुरु तुकाराम जगद्गुरु ज्यांनी पदवी मिळाली ते जर असं म्हणत असेल आपण सामान्य जीवानं काय म्हटलं पाहिजे, तरी ते असं का म्हणत आहे. याला कारण एकच, वेद मुनी मार्गी गेले त्याचे मार्गी म्हणजे वेद मुनी ऋषी मुनींनी जे हे केलं आपले संप्रदाय याच्यापूर्वी वेद वाण असं होतं ते पुन्हा नाथ संप्रदाय असे संप्रदायाचे प्रकार पडले. आपण चैतन्य संप्रदायात आलो त्यावेळेला जे धर्माला ज्या ज्या वेळेला गलानी येते अधर्म होतो त्यावेळेला संतांना अवतार घ्यावा लागतो. संत आता पुण्यतिथी तिथी तिथी बरोबर कल्याण बरोबर तिथी पुण्यवान का वार बरोबर वार पुण्यवान. या ठिकाणी प्रतिपदा ते पौर्णिमा अमावस्या 16 तिथी आहेत. मग आता
ह्यातली तिथली वाईट कोणती आणि प्रयोगाची कोणती? या ठिकाणी प्रत्येक वार प्रत्येक तिथी चांगलीच असते. तर असं म्हणतो का आपण नाही नाही ही शनिवारी जेव्हा मी त्याला सांभाळू नका किंवा एखादी गोष्ट कार्य चांगलं असलं त्याला योग म्हणतात. त्यात योग चांगला असं माणूस त्या तिथे कार्य पूर्ण करत. त्यामुळं संत ज्या तिथीला जातात ती तिथी म्हणजे पुण्यपर्वका असतो, त्या कुटुंबाला असतो, त्या वंशजाला असतो, त्यांच्या गुरुला असतो. जे शिष्यगण आहेत वंश परंपरा दासने आणखी तुकामो कलिका लाज कोणा म्हणजे वडिलांच्या इच्छेवर त्यांच्या इच्छेप्रमाणे जसं तुकाराम म्हणतात त्यांच्या मार्गाने चाललो. आणि त्यामध्ये जे तिथी किंवा संत आणि देव यात काय फरक आहे? संत म्हणजे या ठिकाणी आपण हा सामान्य जे बसलो आहे पण या ठिकाणी कुठल्या रूपाने बसलोय? दादांच्यावर प्रेम असल्यामुळं दादांची तुमच्या प्रत्येक कुटुंबावर काहीतरी छत्रछाया असेल म्हणून देव ते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा दादानी या ठिकाणी सर्व आपल्या सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, बार्शी, मराठवाडा ह्या सर्व भागाचा उद्धार करण्यासाठी एक छोट्याशा पाटील घराण्यात म्हणजे फळगाव मध्ये त्यांनी जन्म घेतला. आज त्यांची ही आता या त्यांचे मास वर्षाचे 17वी पिढी आहे या ठिकाणी. पण ते पवित्र म्हणजे बघा आज जे ही दादांची 17वी पिढी आहे म्हणून ज्या कुळांमध्ये
जन्म घेतला ते कुळ किती पावन असतं. आणि आज या ठिकाणी दादाचा थोडासा परिचय करत होतो. ज्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो आहे त्यांच्याबद्दल मास परंपरेचा कुळांचा या ठिकाणी माझ्या बुद्धीप्रमाणे किंवा माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. दादांचं घराणं म्हणजे पाटील घराणं, जमीन भाव धनदांगी असं ते कुळ होत. आणि ते कुळ म्हणजे त्यांची 10वी पिढी नागोजी, त्यांना 2 मुलं होती. त्यांच्या 2 मुलांची नाव, एकाचं नाव शिवाजी, एकाचं नाव सावजी. अशी 2 अपत्य होती. आणि त्या म्हणजे कुळामध्ये म्हणजे पूर्वजन्मेची असेल सामुग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. कुणाच्याही कुळात संत जन्माला येऊ शकत नसतात, तितकं पावित्र्य लागतं त्या कुळामध्ये. असं ते कुळ. आणि पाटील घराणं असल्यामुळं गावावर भागावर दबदबा आणि मन निर्मळ म्हणजे प्रत्येकाच्या अडीअडचणीला म्हणजे प्रत्येक गावातलं पाटील घराणं बघा. आणि आपणाला जे दादांचा हा सोहळा चालवण्यासाठी जी माझ्या निदर्शनात आलेली जे दान आहे ते मोठ्या कुळातलंच आहे, पाटील घराण्यातलंच असं दान आलेलं आहे. आणि त्या कुळाने कधी मन लावलेलं नाही, हे त्यातली खासियत आहे. म्हणजे दादा हे नुसते संत होते का काय ते आपण पडताळायचंय. प्रत्येकाने आपापलं चरित्र पाहायचं आहे. सर्वच काय मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही, पण थोडक्यात प्रत्येक आपण या ठिकाणी दादांचे सेवक म्हणतो, त्यांनी प्रत्येकाने बघावं. पण सावजी आणि शिवाजी ही 2 मुलं, परंतु सावजीला काय मुलबाळ नव्हतं, पण शिवाजीरावांना हे 2 मुलं, त्यामध्ये एकाचं नाव हनुमंतराय आणि एकाचं नाव शेकोजी दादा. यामध्ये घराण्यामध्ये पाटीलकी कायमची असल्यामुळं म्हणजे माणसांचं ये जा किंवा उदार अंतकरणानं म्हणजे कुठलाही कार्यक्रम असला तर साधारण एकंदरीत चरित्रानं दिसतंय की कुठलीही गोष्ट हे गावात एखादा कार्यक्रम घ्यायचा ठरलं पाटलांना, शिवाजी पाटलांना विचारणं, त्यांना विश्वास घेणं. आणि ते धार्मिक कुळ होतं ना, म्हणजे ते दुसऱ्यावर उपकार करणार म्हणजे प्रत्येकाच्या अडीअडचणीला उभं राहणार असं कुटुंब असल्यामुळं. आणि कसं आहे कुठलीही गोष्ट प्रारब्धाशिवाय सुद्धा उपलब्ध होत नाही. आणि हे त्यांचं पिढ्यात असं पुण्याय असल्यामुळं त्यांच्या घराण्यामध्ये शेकोबा दादा हे एक रत्न जन्माला आलं. म्हणजे काय त्या कुळाचं भाग्य असेल हे आपण वर्णन करू शकत नाही. कारण ज्या वेळेला त्याची परिस्थिती आपण विचार करू, त्याला सुविधा होते का बापू? नव्हत्या. त्याच जरी पाटील असले, पैसा असला, सर्व असलं, शिक्षणाची व्यवस्था काय होती? त्याचा काळ असा दुर्गम रस्ते नव्हते, काय नव्हते. शिक्षण घ्यायचं म्हटलं तर कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं. परंतु त्यांचे जे 2 हनुमंतराव आणि दादा हे 7 वर्षात झाल्यानंतर हनुमंतरावांना शिक्षणासाठी त्यांनी स्वतः त्या काळातले पंतोजी यांना बोलवून त्यांच्या शिक्षणाचे धडे काहीतरी द्यावेत म्हणून पंतोजी त्या काळात आपापले गेले. त्या टाक बोर शिवाय आता तुम्हाला कळेल, आम्ही बघितलंय थोडं, पण त्याच्यापेक्षा जुना काळ वेगळा होता. म्हणजे त्याचे अशा प्रकारे सगळं स्वतः शाही तयार करायची घरी किंवा काय असा तो भाग. मग त्या परिस्थितीमध्ये ह्या दोघांना शिक्षणासाठी पंतोजी जगडा पाठवलं. मग त्याला जसे आई वडील गुरु असतात तसा शिक्षकही गुरु असतो. अर्धकाचे साठो
जसे आई वडिलांचे संस्कार संस्कार म्हणजे त्यांच्या काळामध्ये वारकऱ्याचं माळकऱ्याचं कुटुंब, त्यामुळे त्यांच्याकडे नित्यनियमानं भजन पूजन किंवा सामुदायिक देवळामध्ये भजन पूजन कीर्तन असा सर्व आध्यात्मिक परमार्थिक नित्यनियमानं चालायचा. आणि त्यांच्या सावजी आणि शिकोबादा यांच्यामध्ये हनुमंतराव जे होते, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी असं बलाढ्य असं ते शरीर श्रेष्ठ असणार. आणि आपल्या ह्या सोहळ्यामध्ये जसे कीर्तनाचं मुख्य गाभा कोण आहे तर मदनमणी, तसं ते उत्तमरित्या मृदंग वादक होते. म्हणजे त्यांना कलेची बी आवड असल्यामुळे त्यांनी कलात्मक साथ केली होती, भाषणाच नाद होता. परंतु काही कारणास्तव त्यांचे आई वडील वाढल्यानंतर ह्या जबाबदारी दोघांवर पडली आणि हा दुःखाचा डोंगर सावरण्यासाठी ह्या दुःखाच्या ह्याच्यातनं सावरण्यासाठी त्यांना पर्यायही नव्हता. परंतु तरी सुद्धा दुःख जरी असलं तरी कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला जायचं असेल तर पाठी तयार करायची असते. तसंच मागे झाले पाहू नका पुढे आपल्या सामान्य काय म्हणतो आईला ह्याच चांगलं कार्य चाललंय ना हे चालून द्यायचं नाही, हे सामान्य जीवाचं लक्षण असतं बरं का. पण जर त्याच्या मनात आलं तर तो मागे पुढे उभं राहून ते कार्य पूर्ण करून घेत असतो. पण आपला भाव आणि निष्ठाही त्या पद्धतीचे असले पाहिजे. आता आपल्याकडं म्हणजे या ठिकाणी पुनरांचे इच्छी फळ नाही पडत अंगी. ह्या ठिकाणी इच्छा आहे, शक्ती आहे, पण त्याला सगळी लागणारी सामुग्री मार्ग लावून गेले आधी दयाने दिसत मार्ग लावून
पुढे जायचं इच्छा पण आहे बनवते अंगी. आता या ठिकाणी मार्ग दावणारा मार्गदर्शक असला पाहिजे. तसं यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळ होता, परंतु हा आपला परमार्थ सुद्धा टिकला पाहिजे आणि सुखीचे दिवस होते. परमार्थिक दिवस म्हणजे वारकऱ्याचं प्रत्येक आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगताचे गुज पांडुरंगा. काही असलं जरी घरची अडचण गुरढोरं असो काय असो तरी ते सर्व काम मागे सारायचं. पण आपण हे वारी करायचा हा वारकऱ्याचा नित्यनियम असतो. त्यामुळं कार्तिक वारीचा दिवस होते, आषाढीची वारीचे दिवस होते आणि आता 100-150 एकर असल्यामुळं पाटीलकी म्हटल्यावर त्या ठिकाणी धान्य खळ्यावर गुरढोरं असा तो सगळा लवाजमा आणि हो सांभाळण्यासाठी जरी घरगडी असलं तरी पूर्ण पडू शकत नाही. आणि त्या काळात त्यांच्या त्या खळ्यावरती आता अधिक दंगे होते आणि हनुमंत पाटलांना सांगितलं आज संध्याकाळी आपल्याला मंदिरामध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे, तेव्हा तुमची उपस्थिती महत्वाची आहे. म्हणजे त्याच्या परिस्थितीमध्ये त्या गावामध्ये ते लोटून म्हणून एकटंच असलं पाहिजे अशी माझी संकल्पना आहे. कारण पाटील होते हे हा भाग जरी असला तरी धार्मिकता म्हणलं किंवा सद्भावना कुठल्याही कार्यात नाही म्हणायचं नाही असं कुटुंब असल्यामुळं त्यांनी होकार वाढला आणि त्याप्रमाणे पूर्ण ते अनुभव होते बरं का. मी ते तलाठीच्या हाते खाली असल्यामुळे मला माहित आहे बरोबर. आमच्याकडे एक राहुल म्हणून कोटा होता, पुण्याची परिस्थिती म्हणजे तो काय मी पाहिलाय बघा. तर ते एक नोटीस काढायचं ते लिहून द्यायचं आणि तो माणूस आमच्या गावचा बघा आता ते ओघानं आलं इतका बलाढ्य होता, अशिक्षित परंतु फार मोठा बलाढ्य. पण एखादा चुकीचं काम आलं की किंवा मयत झालं काय झालं की तसं अडाणी माणसाला पुढे टाकायला हा एक मला अनुभव आला. तसं पाटील घराण्यात दबदबा असणार. माझा विषय कुठे आहे विषयांत होणं. आता हे पारंपरिक घर आहे गावामध्ये मंदिरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आहे तर तुम्ही येणे आहे असं सर्व ग्रामस्थांनी हनुमंतराव पाटलांना दिलं. त्याप्रमाणे मग आता घरची अडचण असताना गुरढोरं असताना हे सगळं त्यांनी दादांना सांगितलं. शेकोजी म्हणणं सुद्धा आपलं पात्र नाही बरं का. दादांना म्हणूया आपण ते त्यांचे धाकटे भाव होते, धाकट्या भावावर प्रेम होतं. हे सगळं जरी असलं तरी दादांना सांगितलं काय त्या भाव लाडका लहान भाव असल्यामुळं काय होत असते भावल्या काय त्या काळात. आणि तो बाबा मला गावात कीर्तनासाठी जायचं आहे, मंदिरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी तू ह्या खळ्यावरती राखान बैस असं सांगितलं असणार. ते पूर्वीची माणसं भावाच्या समोर वडीलधाऱ्या माणसांसमोर कधी असं तंबाखू व्यसन किंवा अपशब्द असे बोलत नव्हते बरं का. फार मोठी तशी जुनी संस्कृती पाहाल तर एकत्र कुटुंब पद्धती हे पहा आणि आत्ताची संस्कृती मोबाईलची बघा किती जमीन आसमान. आपण संगणक युगात गेलो खरं तर त्याचे तोटे फार झालेले आहेत. तर आपल्या वडील भावाचं आज्ञा म्हणून दादा म्हणले मी खळ्यावर झोपतो तुम्ही जावा कीर्तनाला. परंतु एक पूर्व पुण्याची असे सामुग्री तरी चिरागरी नामाची ही अनुभूती मला हे स्वतः. कारण का जर एकांत कुटुंब परमार्थिक असेल तर त्याचं संगत चांगली असेल तर त्या कुळाचा उद्धार ते कुळ कमावून वाया जात नाही अशी माझी 5 पिढी आवर्जून या ठिकाणी सांगतो.
म्हणजे आठवण कधी आपल्या लौकिक सांगायचं होतं पण ते ओघान आलं स्वामी. परंतु जर त्या घरामध्ये परमार्थ असेल तर कार्य चांगलं होतं. आणि दादांना त्यांनी खड्यावर झोपायसाठी सांगितलं, परंतु जर एखाद्या वाजायला लागलं तर मग आणि ते कामावर पडलं, झोप लागणं शक्य आहे का? बापू लागते का तुमची झोप? अहो इकडे वाजायला गेलं, भजन सुरू झालं, ठोकार कुमार हा मला बापूराव देशमुख बापू आमचे गुरुजी आहेत, मार्गदर्शक आहेत. आणि त्यांच्याकडे एक कला आहे की सर्वांना घेऊन जायचं. आणि त्यांना न बोलवलं तरी केशवांना बापू जी काय मंडळी होऊन गेली ती हेतनं हाल नाही. भोदान चळवळीतलं केशवांनांचं तर नाव आपण घेण्याच्या योग्यतेच नाहीच, कारण त्यांचा माझा फार जवळचा संबंध आलेला आहे. भोदान चळवळीत म्हणजे आत्ताच्या कलियुगात जमीन देणं हे इतकं सोपं नव्हतं. अहो 10 रुपये पेट्रोलला नसलं तर मग मी तिकडे वाजवा येणार नाही, किंवा टाळकरी म्हटलं तर गाडीचं भाडं द्या, अशी परिस्थिती आहे. आणि ह्या काळात आज अण्णासारख्या माणसानं आपलं जरी ते जोग महाराज भरपूर असले तरी आपलं आयुष्य समर्पित कुठं केलं? दादांच्या वर्षी केलं. त्याचप्रमाणे ही मंडळी आम्हाला गुरुस्थानी पूज्यस्थानी, आणि हे वयाने लहान असले तर ही उभे असणारी सर्व गुरुस्थानीच आहे बरं का. इथे ज्ञानाला मोठा असतो त्याला नमस्कार करायचा असतो. नुसतं खांपून वाढला दाढी दुखली म्हणजे काय करून मोठा नव्हतं, त्याचं ज्ञान त्या ज्ञानाला सलाम करायचा असतो. ही माझी फक्त वैयक्तिक वागण्याची. तसं मग कीर्तनाचा कार्यक्रम हनुमान मंदिरात चालू होता मुद्दा. परंतु इकडं आता त्या काळात चोर येत असतील काय पळापळायचा. आता इथं आपल्याला भजनाला तर जायचं आहे, आनंद तर लुटायचं आहे. भजन रंगामध्ये आलेलं आहे, बेभान असं चालू आहे. आणि इकडे दादांना तर चैनपणा. त्यांनी एक कल्पना केली, आता आपल्याला भजनाला तर जायचं आहे आणि आपल्या भावाला तर तिथे भेटलं नाही पाहिजे, काय केलं पाहिजे? पण त्यांनी एक युक्ती सुचवली. बर का, भक्ती करायची असं तर युक्ती बी लागते बरं का. कामात जशी युक्ती लागते तशी भक्ती बी लागते. त्या दादाने त्या पूर्वीच्या खाली फेंडी असायची शेजरी वगैरे, आणि झोपायसाठी असं माच केलेलं असेल लाकडी, किंवा असं खाली केलं असं. तर आता तो आपल्या ह्या सर्व खळ्यामधील धान्याला गुरांना राखण असणार ह्या इथं चित्र तयार केलं पाहिजे. मग त्याने ते आपल्या झोपण्याच्या जागेवर पेंड्या अशा टाकल्या. आपण पुसकावून करतो बघा तशा पद्धतीने ते केलं आणि त्याच्यावर त्यांची आपली कापडं टाकली. तरी हे सगळं केलं आणि जर आपला दादा आला चुकून पुढे मागं झालं आणि आपल्याला काय म्हणलं तर काय होईल ही मनामध्ये भीती आहे. पण देव माझे मन पायी राखावे बांधून, देव माझे मन पायी राखावे बांधून या युक्तीप्रमाणे मनाचा निश्चय, निश्चयाचे बळा तुका म्हणे त्याची फळं.
काय झालं, जायचं तर आहे, इकडे अडचण मोठी आहे, आपल्याला दादा काय म्हणत, पण मनाचा असा दृढ निश्चय केला की काही केलं तरी आपण मंदिरामध्ये भजनाला जायचो. आणि भजन गंगाला आलेलं आहे, त्यांना चैन पडला. मग ह्या पद्धतीने त्याने ते सगळं केलं. तिथं दोन माणसं झोपले, अशा पद्धतीचं चित्र तयार केलं आणि भजनामध्ये गेली. भजनामध्ये गेले असताना आता इकडं भजन गोविंद गोविंद भुवना लागले छंद गोविंद सगळे भजनी म्हणजे असे तरुण नाही. आणि इकडं अंधारात असं दादांच्या घरात असल्यामुळे ते खिडकीच्या चौकटीच्या आड बसून त्यांना ही श्रवण भक्तीचा इतका छंद होता. मग त्यामुळं आणि हे कशामुळे तर पूर्वजन्मीची असेल सामुग्री तरी जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. म्हणून जर आपण जर पारंपरिक असलो तर 42 फळांचा उपाय होऊ शकतो, पण घरामध्ये प्रत्येकाच्या एक तरी वारकरी असला पाहिजे आणि वारकऱ्याचा नियम पाळणारा असला पाहिजे. त्याच्या कुळांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याचं हे फळ म्हणजे हे पुण्याचे पाठवून बरं का, त्या ठिकाणी आवर्जून मी पुन्हा सांगतोय. त्यामुळं आता दादा त्या ठिकाणी बसलेले भजन रंगात आलेला आहे, परंतु मनामध्ये भीती आहे. परंतु ह्या भजनाच्या नादामध्ये तल्लीन होऊन मन गोविंद गोविंद मना लागली हा छंद. छंद एखाद्या गोष्टीचा छंद लागला तर माणूस बेभान होतो आणि तो मग आपल्या प्रपंचावर काय लक्ष देत नाही. त्याला तो एक छंद असा लागतो. छंद लागला की तो काय होतो, मनाचा छंद अंकुशला शिकायचं होतं, त्या काय अंकुशला त्याग केला असेल तर मला कळणार आहे का? जावे त्यांच्या वंशात का हॉस कळे ना. प्रत्येक गोष्टीचा छंद आहे. गाणारा अशोक असेल किंवा ही मंडळी जी उभं ह्यांनी अहो हा ध्येय झिजवला, ह्या ध्येय झिजवल्याशिवाय हे निर्माण नाही झालं ना. कुठल्याही गोष्टीला सम आहे तसं ह्या पाटील घराण्यानं त्याग केला किंवा त्यांचा 42 पुरेचा उद्धार झाला. आणि या ठिकाणी हे असं चालू असताना आणि मधला थोडासा मला भाग सांगायचा राहिला. आणि दादांचं लग्न हे पळशी घरातले खायरे कुटुंबाचे आहे का, हे थोडी लहान होत होत का. त्यामुळं ह्यांचा संबंध पळशी आणि बरोबर असा संबंध आहे. मग ते आपले जुने लग्न करतात. पण मी आहे तुमचे मानला सत्य वेगळे मुखे दुःख आनंद मुखे सत्य साच करे नाम देवाचे डोळे जे खरे आहे ते तर मांडायचं. आपली वंश परंपरा हे मान्य, पण ज्या कुळात झालं जन्माला आले त्या कुळाचा उद्धार हा होणं चरित्र ते उच्चार केले वेगळे गोकुळी भगवान परमात्म्याचं किंवा ज्या वेळेला आपण वारकरी म्हणून 24 शतकाशन 5 पड करतो त्या नियमाचं जसं पालन करतो तसं त्या जन्मकाळात जसं देवाचा जन्मकाळ तसं संतांची पुण्यतिथी म्हणजे त्या ठिकाणी खरं तर चरित्रच उचललं पाहिजे असा माझा वैयक्तिक हक्काचा अभ्यास आहे. कारण आणि त्या अनुषंगानं जे पुढे गेले ते निवांत झाले. माणसे मी त्यांच्याशी मारे नाचत गाव त्याच्या गावाला खेळ्या सुख देईल विसावं. आणि जर हा आनंद घ्यायचा असेल तर हा आनंद आपण काय
काय केलं पाहिजे, त्यांच्या आनंदात त्या संत संगतीत राहायला पाहिजे. म्हणजे पुढील तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्हाला ताकद नाही. तुकाराम महाराजांना ताकद नव्हती, शक्ती नव्हती, इच्छा होते. हे ज्ञानी होते, वैराग्यवंत होते. फार पाटलाच्या पुढची इनामी मिळाली जहागिरी होती. तरी सुद्धा महाराज काय म्हणतात, पुढील इच्छा फळ नाही मिळत आहे. मग आपल्या सामान्य जीवानं आणि जो जीवात्माकडे किंवा परमात्माकडे जातो जो जीव, तरी काय म्हटलं पाहिजे, तर वीरांच्या इच्छे बळ नाही बोलत अंगी. आणि हे बळ मिळायचं असेल तर करा करा लागो घरामध्ये अडचण, दोन भाव, ते पाटीलके बघायचे, घर प्रपंच बघायचे, सोयरे राहिले बघायचे, आणि शिवाय गावाच्या आडी अडचणी असतील, कुणाच्या संकटाला धावण्याचा असा तो काळ असताना, आणि घरात पारमार्थिक वारसा असल्यामुळं आता सर्वांनीच पाव फुटलं तर चालतं का? आत्ताच्या भाषेत म्हटलं म्हणजे 4 रुपये आवड पाहिजे म्हणजे शेती केलीच पाहिजे ना. तर दोघांनाही ना धरता तरी परंतु एक अंगात एक अंश असतो, तो अंश दादांच्या मध्ये होता. दादांना घरामध्ये काही मन लागलं नाही, आणि जरी त्यांचं लग्न जरी झालं होतं खाडे परिवारात पोशीला, तरी त्यांच्या मातोश्रीने त्यांना बहुप्रमाणे सांभाळलं. पण काळाचा ओघात त्यांच्या कुटुंबावर आघात झाला, आणि त्या कुटुंबाने त्यांच्या सासूबाई वारल्याच, आणि त्यानंतर लगेच जे दादांची मंडळी ही सुद्धा वारल्यामुळे राहिले कोण, फक्त
हनुमंतराव आणि त्यांची फॅमिली. मग हे सगळं चालवत असताना अडचणी म्हणजे कुठलेही कार्य करताना अडचणी आणत येतात, पण अडचणीत जो टिकतो तोच खरा बरं का परमार्थ. कारण कुठलीही गोष्ट ही कष्ट अडचणीत माफ केली तर प्राप्त होते. तरी अशा ह्याच्यात ह्या आपल्या ह्या मार्गातनं कोळे महाराजांची दिंडी जायची आणि हे पारमार्थिक. मग आता ह्यांना दादांना इच्छा झाली जाण्याची, आपण दिंडीला जाऊया, पण आता आपल्याला परवानगी नाही, घरात अनंत अडचणी, पण आता करायचं काय. पण एक मना लागली, म्हणून मनाला वेळ लागले कसं करायला आपण जर एखादं वेळ लागलं तर माणूस बायका पोराचा कोणाचा विचार करत नाही, किंवा कोणी त्रास दिला तरी त्या गोष्टीचा विचार करत नाही. मग आता हा ध्यास लागला तर गाडगेनाथ महाराजांची दिंडी कोल्हावरून सातारवरनं ह्या मार्गे जात होती. ते पडवळ मार्गे असे पुढे जायची. आणि त्या काळामध्ये पाटील घराणं असल्यामुळं त्यात उल्लेख नाही, पण त्या काळात त्या कुटुंबाचा कोळी घरात गाडगे महाराजांशी स्नेहाचा संबंध असला पाहिजे आणि त्यांची येजा असली पाहिजे. आणि ती येजा असल्यामुळं त्यांचं मुक्कामाचं ठिकाण आसपास जवळ असणार आणि ते धार्मिक कुळ असल्यामुळं त्या गाडगेनाथ महाराजांचा कृपाशीर्वाद असल्यामुळं आणि ह्या इकडं त्यांना आपल्या जीवाला ओढ लागली, त्यामुळं त्यांना वाटलं की आपण सुद्धा पंढरीची वारी करावी. म्हणून ते दिंडीसाठी आता दिंडीला तर जायचं, इकडं दारात तर शोध होऊ घेतील, पण आपल्याला जायचं आहे. पण त्यांनी यासाठी केला होता तसं शेवटचा दिवस व्हावा. यासाठी केला जर देव आपल्या मागे पुढे उभा असेल तर कुठलंही कार्य सिद्धीस नेण्यासाठी तो कुठल्या तरी रूपाने तिथं असतो. पण त्या ठिकाणी त्यांना पोटामध्ये आगीचा विरोध झाला होता. या ठिकाणी दिंडीतल्या पंक्तीला बसायचं नाही. आणि पण भाव असल्यानंतर देव भेटतो हे ची प्रचिती असेल आणि त्याचं फळ मिळतं हे चरणात पुढीलांची इच्छा
या ठिकाणी भक्ती आहे बघा, नवोद भक्तीमधली भक्ती आहे. आता दादाची भक्ती होते. तुम्ही सर्व माझा वरिष्ठ आहात आणि सर्वांनी दादानी काय भक्ती केली भाव. तर देव जर मागे पुढे उभा असला आणि मागे पुढे उभे होते म्हणून त्यांना गरम गरम भाकरीची सवड मिळाली. जर आपलं पूर्वजन्मीचं सुखरूप आपल्याकडून एखादं कार्य सफल व्हायचं असेल तर ते दादांच्या रूपाने व्हायचं होतं. म्हणून स्वतः पांडुरंग परमात्माच म्हणावं लागल. तिथं त्यांना जे भाकरीचं एक परसुंडी दिली होती फडकं, ते फडकं तिथं पाहिलं. त्यांना वाटलं या ठिकाणी कोण मेंढपाळ असेल, कोण असेल त्या शिवारात कोणाचं तरी ते परसुंडी असेल, कोण एखादा आला असेल त्यांच्या असेल. ते साधारण 2-4 तास वाट पाहिली. पण त्यात जे शिदुरी बांधली होती पण त्या शिदुरीला कोणी हात लावला नाही. पण दादांना भूक तर लागली म्हणून त्या शिदुरीत बघितलं आणि त्यातली एक भाकरी खाल्ली आणि पुन्हा पाणी पिलं. ते निवांत आराम केला. वाम कुक्षी घेतली. दिंडी पुढे चाललेली होती आणि पुन्हा जाते वेळी जरा वाम कुक्षी झाल्यानंतर सायंकाळची वेळ आता पुढे जायचं तर ती परसोबत त्या विहिरीवर तशीच होती. म्हणजे हा साक्षात्कार आहे. म्हणजे कशाचा कला करावा लागला. म्हणजे वाढी घडली. हा नियम धरला, निश्चय केला. म्हणजे कुठले कार्य सफल करायचं असेल तर त्याचा दृढ निश्चय असेल तर ते पूर्णत्वाला जातं आणि कार्य करायचं तर कार्य असतं. तसं आपल्याला या ठिकाणी दादाच्या रूपानं पुण्यस्मरणाच्या रूपानं आपल्याला त्यांनी एक हे घालून दिलेलं आहे. संतांनी कसं वागावं, कसं राहावं, संत विचार कसे आहेत आणि आपण त्याच मार्गे दारून गेले. आधी दयानिधी संत या पूर्वी होऊन गेले. ज्ञानेश्वर तुकाराम जसं अगदी ज्ञानेश्वर महाराजांशी सुद्धा परीक्षा घेतलीच ना. त्यांनी रेड्याला चाबूक मारला तर वेळ त्यांच्या अंगावर म्हटली, रोड परवायला लावला. अशी काही क्रियानिष्ठ मंडळी असतात ना, प्रत्येक गावोगावी आहे. परंतु आपला भाव आणि तिथं श्रद्धा असेल तर कुठलंही कार्य होताना राहत नाही. म्हणून पुरांचे अंगी सत्य गेले तया ठाया देवराया पागवे कृष्णाची काम जोडी परवडी न बोलवो संत गेले तया पावले. Thank you.
इच्छी फळ नाही भरत अंगी संत गेले तया ठाया देवराया पावरी ज्येष्ठाची काम माजोडी. आता जरा इथं थांबतो, मला पुढचं थोडं सांगतो. ज्येष्ठाची काम माजोडी परवडी न रहो संत गेले तया ठाया देवराया पावरी. जर संतांच्या संग म्हणजे घडण्यात महाराजांच्या संगतीत राहण्यामुळं जरी शोध घेतला, घरच्याने शोधाशोध केली, तरी पण त्या दादांना त्या पारमार्थिक वेळ लागलं. पारमार्थिक वेळ असल्यामुळं त्यांनी
घरी कुणाला दाद न देता ते सरळ एका बडव्याच्या ठिकाणी भांडी घासण्यासाठी राहिले. इतकं त्यांना वेळ लागलं, बडव्या भांडी केली आणि ते काही कालांतरामध्ये आपलाच भाऊ वार्षिकर व मल्हाप्पा वास्कर यांचं सानिध्य लाभलं. आणि त्या काळात त्यांनी त्या मल्हाप्पा वास्करांच्या सानिध्यात आपलं सर्व चरितार्थ घालवला. चरितार्थ घालून हा आपला सर्व देवासाठी समर्पित केला. आणि त्यांच्या जोडीला असणारे 4 शिष्य होते. त्या 4 शिष्यांचं वर्णन प्रत्येकाला माहित आहे. बोधे आहेत, पेटकर आहेत, कार्यकर आहेत. दादा हे संत होते बघा. दादानी घरची प्रॉपर्टी घेतली नाही हा त्यातला पहिला महत्वाचा. दादा हे देव असल्यामुळं, श्रीमंत असल्यामुळं त्यांच्या शिष्यगणाने त्यांना जे दिलं त्यांची व्यवस्था समाजाने करून ठेवली. त्यामध्ये त्या काळातले ज्या गावात जसं दुनीला एक शाप आहे, ताशी दिसेल तर राशी दिसणार का? दुनीकर इकडे पहा, आपल्याला शाप आहे, ताशी दिसेल पण राशी दिसणार नाही. तसंच दादा शाहू महाराजांच्या मंदिरात काळाराम मंदिर, बकरे विठ्ठल मंदिर, जिरे असेल, निगिरी असेल, गोजेगाव असेल आणि त्याने हा जो संघर्ष जमवला होता आणि आपण ह्या 4ही दिंड्या आपण एकत्र येत होतो. पण त्याचा प्रमुख कार्यभार कुणाचा असेल तर हा पेटकरांचा पेटकरांचा होतो. आणि तो 1909 साली त्या काळात सुद्धा नव्हता. ह्या ठिकाणी मी मुद्दा नव्हे करतोय, म्हणजे त्यावेळची माणसं बुद्धिवान होती. आणि त्या काळात दादानी ज्ञानेश्वरी अमृतान ग्रंथ लिहिले आणि आज ह्या पाटलांच्या घरामध्ये आले. ही वस्तुस्थिती आहे. पण आपण ती गांभीर्याने घेत नाही. संत म्हणजे काय साधी सोपी बाब नाही, त्याला फार मोठं गोष्ट आहे. म्हणून त्यामध्ये आपल्या झालेल्या संतांमध्ये आपण शून्य आहे. मी तर स्वतः शून्य आहे. संसाराच्या नारे घालून या शून्य वाढता हा धर्म केला कोणी सगळ्यांनी बोलले असते प्रभात करस आपण करा. त्यामध्ये आमच्या केशवांना वेदिकाराचा नंबर लागतो. म्हणजे ह्या ठिकाणी मला मुद्दाम माणसं निष्ठावंत कसे असतात त्याच हे ज्वलित उदाहरण तर अण्णा आहे. आणि त्यांचा संपर्क त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आहे. त्यामुळे मला हे बोलणं आणि हे बोलल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. अशा पद्धतीने हा जो व्यवस्था केली त्या काळातली माणसं भक्त घेत होतो. माणसं गर्दी झाल्यानंतर संसार वेगळा केला पाहिजे ही निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे ही सर्व मंडळी येतात. पण ही सर्व मंडळी जरी आपापल्या मार्गाने चालत असली तरी परंतु ह्या दादांच्या सोहळ्यासाठी नक्कीच एकत्र आलं पाहिजे अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. इथे काय करण्याची भावबंदकी नाही, परमार्थ आपल्याला करायचं आहे. पण हा सोहळा जसा तुमचा सोहळा वाढण्यासाठी दिंडीत माणसं जास्त येण्यासाठी जो अठ्ठास करता तोच आपला अष्टमीचा कार्यक्रम हा भोचक्याने झाला पाहिजे. आणि त्यासाठी मत म्हणतात विष्णू वैष्णवाचा धर्म भेदाभेद ऐक्या आजी तुम्ही भक्ती भागवत करा ते सत्य करा. या ठिकाणी मस्तक कुणाचा करायचं नाही. मी मगाशीच म्हणलं देव ते संत देव ते संत दादा हे तोच आहे. हे तसं मी सांगतो पुन्हा पुन्हा. दादा हे तुमचे आमचे नाही. उच्चानीचे काही नेणे भगवंत विषय भाव करूया. राष्ट्रपुत्र कन्या विदुराच्या पक्षी दैत्या घरी रक्ष पडायची जय मनोगुराजी होईल असा संगीत म्हणजे ज्या देवते संत किंवा ज्येष्ठाची काम माझं तुका म्हणे पूर्वी कोड तुका म्हणे कोड पूर्वी लहान आपला. जर आपण त्याची निष्ठेने भक्ती केली तर दादा आपला लाड पुरवल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी म्हणजे ठामपणे सांगतो. आणि या ठिकाणी जी आता मी बरोबर केलेली आहे करावयाची केली कटकटा वाकडी काढली ना देव जाणे प्रेमाच्या कारणे झाला असे म्हणावे देवाच्या कारणे देव जाणे. हा बोलवता धनी आहे म्हणून तो हा मला मी त्याचा फक्त भाग घेऊन चाललोय. त्यांनी मला बुद्धी दिल्या त्याप्रमाणे मी या ठिकाणी तुमच्यापाशी दादांचं चरित्र मांडलं. जसं तुम्ही जन्मकाळात देवांचं जसं चरित्र मांडलं असतं पुण्यतिथीलाही त्या माणसाचं चरित्र त्याने केलेल्या कार्याचा आढावा या ठिकाणी मांडलं. इथं आपलं पदार्थ मांडण्याचं इथं काय
हे ठिकाण नाही, ही गादी आहे. आणि ही गादी आजही जागृत आहे. इथं जर काय कोण करायला गेलं तर ते आम्हाला मिळाले की आम्ही ते सांगणार नाही, नाही तर म्हणजे ही बी आलं त्यातलंच. तर मला सांगायचं आपण करा सोडवला वैष्णवाचे पांडुरंग. तर आपल्याला परमात्मा पाहिजे असेल तर दादांच्या मध्ये सर्वांनी सामील व्हा. दादांचे जे जे उत्सव आहेत, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, हे उत्सव आहेत ना. पुन्हा आषाढी, कार्तिकेला दादाने तर रात्री प्रत्येक कीर्तनात आपले गुरु घराणे म्हणून मल्हारप्पा वास्करांचं दादा रात्री चैतन्य सद्गुरु विठ्ठलदादा वास्कर आपल्या गुरुस्थानी आज ते सुद्धा देवच आहे. देव पाहायला गेलो तेथे देवाचे होऊन ठेवलो. आपली दृष्टी कशी पाहिजे? समाचारा वरिष्ठ भेटे वगैरे साजरे घेते माझी हरिभक्ती लावो. आम्ही करायला गे माझी कपात तेथे माझ्या अर्थ नको देवा. म्हणजे आपली दृष्टी आपण पाहण्याचा दृष्टी चांगला असेल तर निश्चित चांगलंच होणार. पण आपला जर उद्धार व्हायचा असेल तर सर्वांनी या गंभीर सोहळ्या म्हणजे प्रत्येक उत्सवामध्ये सहभागी व्हा अशी मी सर्वांना दादांच्या आज्ञेनुसार विनंती करतो. आणि शेवटच्या तुका म्हणे पूर्वी कोण
Thank you.
मंडपत्र पुष्कर काढायचे जरा बाजूला लगेच चोळी धरू नका मंडपत्र पुष्कर काढायचे बाजूला मंडपत्र लगेच चोळी धरू नका जेवणासाठी मंडपत्र पुष्कर काढू द्या कार्यकर्ते मंडळी झोप काढून द्या